बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट अवतार पुरुष म्हणत स्तुतीसुमनं उधळली आहेत। मोदींमुळे देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत कंगनाने काँग्रेसवर टीका केली आहे, तर मोदींचं कौतुक केलंय। भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं असं कंगना म्हणाली आहे। मागील काही दिवसात माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण होती। अशातच पक्षाच्या बैठकीला उशिरा पोहोचलेल्या कृषी मंत्र्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलंय। पक्षाची अडचण होईल अशी वक्तव्य टाळा, तसंच बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात पवारांनी खडे बोल सुनावले। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे। या संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचा यात काही संबंध आहे का याचा तपास आता केला जातोय। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डीतून पकडलेल्या 4 भिक्षुकांचा मृत्यू झाला। त्यानंतर खासदार निलेश लंकेंनी रुग्णालयाला रात्री उशिरा भेट दिली। यावेळी लंकेंनी पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याची टीका लंकेंनी केली आहे। घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे।